हिडन हेवन ऑफ गोकर्ण, पॅराडाईज बीच अँड हाफ मून बीच. चलो हाफ मून बीच. तुम्ही बघत आहात टेस्टी टेल्स विथ जेटी गोकर्ण रोड ट्रिप. गोकर्णमधले मुख्य 2 बीच जिथे जाणं मस्ट आहे, हाफ मून बीच अँड पॅराडाईज बीच. नो इलेक्ट्रिसिटी हियर, सोलर. रहने के लिए रूम भी मिलता है. रूम मतलब हट जैसे रहता है. बोट राईड टू पॅराडाईज बीच. स्विमिंग इज वेरी डेंजर हियर, वेरी डीप एंड एनी टाइम वेव्स. अब स्विमिंग करना है तो उनका जैकेट डालकर स्विम करना पड़ता है. जैकेट में चार्ज लगता है. सर इधर फुल हाइटेड में ये पत्थर डूबता है. फुल लोटेड में पत्थर से 4 फीट नीचे पानी जाता है. उतना वाटर वेरिएशन होता है हाइटेड लोटेड में. और लोटेड शुरू होने के टाइम वाटर कलर भी चेंजेस देख सकते हैं. नदी का पानी, समुद्र का पानी डिफरेंट कलर में देख सकते हैं. अभी नहीं होगा, अभी ऑलरेडी ये हाइटेड है. यही चाहते हैं हम लोग. आप हीच ती वेळ, हाच तो क्षण गोकर्णातल्या समुद्रकिनाऱ्यांना एक शेवटचा सलाम ठोकण्याची. ओम समुद्रकिनाऱ्यावरून रात्री गोकर्णमध्ये परतताना जबरदस्त ट्रॅफिक लागली. ट्रॅफिक होण्यामागचं भारतातलं एकमेव कारण ते म्हणजे लेन कटिंग करणे, ओव्हरटेकिंग करणे, दुसऱ्या बाजूच्या देखील गाड्या अडवणे, हे धंदे भारतात जोरदार चालतात. अर्धा तास ट्रॅफिकमध्ये रिक्षाचं देखील जबरदस्त पेट्रोल जळलं. प्रवासात एक मिनटं महत्त्वाचा असतो. काय सांगायचं, आजचा हा जो अर्धा तास गेला आहे त्याच्यामुळे उद्याचे 2 तास वाया जातील. मी हे म्हणतोय कारण कुठल्याही रोड ट्रिपमध्ये वेळेचं नियोजन हे फार गरजेचं असतं. स्क्रीनवर तुम्हाला जी गोष्ट दिसते आहे त्यांच्याविषयी मी किती बोलू आणि काय बोलू. अहिल्यादेवी होळकर.